हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SY-BA PSY 216 या बुक्समधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। PSY 216 या बुक्समधून घटक क्रमांक 3 स्मृती, व्यवहारिक समस्या व सुधारणा यातून आपण IMP टॉपिक्स बघणार आहोत। मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही मनाच्या भाषेत याचं उत्तर लिहायचं आहे। एका प्रश्नाचं कमीत कमी तुम्ही एक पेज उत्तर लिहायला हवं, पेपर आपल्याला कोरा ठेवायचा नाहीये। तर चला, टॉपिक्स आहे परिणामकारक अध्ययन पद्धती। त्याचे पॉइंट्स मोठे आहेत, तुम्ही मनाच्या भाषेत त्याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे। अभ्यास कसा करावा? अभ्यास कसा करावा किंवा पाठ्यवस्तूचे स्वरूप वेगळे असेल तर अध्ययन पद्धती वेगळ्या असाव्यात काय? तर अध्ययनाविषयी जे काही टॉपिक्स आहेत त्याचे मी तुम्हाला अ वर जाते, वितरित विरुद्ध अवितरित पद्धती। तर एखाद्या पाठ्यवस्तूचे अजिबात विश्रांती न घेता अध्ययन करता येते किंवा अध्ययन सुरू असता मधून मधून थोडीशी विश्रांती घेता येते। यापैकी परिणामकारक पद्धती कोणती? काही विद्यार्थी वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाला सुरुवात करतात, थोडा वेळ अभ्यास, नंतर अल्पकाळ विश्रांती, पुन्हा अभ्यास असा क्रम सतत चालू ठेवतात। या पद्धतीस वितरित पद्धती असे म्हणतात। या उलट काही महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षेजवळ आले की विश्रांत परिश्रम करून अध्ययन करतात। या पद्धतीस अवितरित पद्धती असे म्हणतात। वरील दोन्ही पद्धतीपैकी वितरित पद्धती ही अधिक उपयुक्त आणि परिणामकारक म्हणून मान्यता पावलेली आहे। काही वेळ अभ्यासानंतर अल्पकाळ विश्रांती व पुन्हा अभ्यास करीत राहिल्याने पाठ्यवस्तू जास्त चांगल्या रीतीने व दीर्घकाळ स्मरणात राहते, असे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे। एखाद्या विषयाचा सतत अभ्यास करणे कंटाळवाणे वाटते, शिवाय एकसारखे अवधान केंद्रित करणेही शक्य नसते, म्हणून विश्रांती मिळते अशी वितरित पद्धती फायदेशीर ठरते। उदाहरणार्थ, एखादी पाठ्यवस्तू अभ्यासासाठी 30 मिनिटाचा कालावधी दिला असेल तर प्रथम 10 मिनिटे अध्ययन, नंतर विश्रांती, पुन्हा 10 मिनिटे अध्ययन, पुन्हा विश्रांती घेणे, शेवटी 10 मिनिटे अध्ययन आणि नंतर विश्रांती, या रीतीने वेळेचा उपयोग केला जातो। अवितरित पद्धतीमध्ये विश्रांती न घेता अभ्यासासाठी लागणारा वेळ सलगपणे उपयोगात आणला जातो, म्हणजेच अभ्यासासाठी दिला जाणारा वेळ एकाच बैठकीत दिला जातो। परीक्षा जवळ आली म्हणजे रात्रीचा दिवस करून काही जण अभ्यास करतात। अर्थातच या पद्धतीने जो अभ्यास केला जातो तो दीर्घकाळ स्मरणात राहत नाही। वितरित पद्धती उपयुक्त की वितरित पद्धती उपयुक्त या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे। अभ्यास विषय स्वतःच्या कुवती, अभ्यासाच्या सवयी याचा सरासर विचार करूनच पद्धती निवडली पाहिजे। तरी सारांश रूपाने मार्गदर्शक तत्वे म्हणून पुढील मुद्दे विचारात घेता येतील। 1. लहान मुले एकच विषयावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, अशा वेळी वितरित पद्धती अधिक परिणामकारक ठरते। 2. अभ्यासलेली पाठ्यवस्तू दीर्घकाळ लक्षात राहावी असे वाटत असेल तर वितरित पद्धती अधिक हितावह ठरते। 3. वितरित पद्धतीचा वापर करताना मध्ये मध्ये घेतल्या जाणारा विश्रांतीचा कालखंड मात्र अल्प असावा। विश्रांती कालखंडात थकवा कमी होतो व अध्ययन कार्य नव्या जोमाने करण्याचा उत्साह प्राप्त होतो। 4. अभ्यास विषय कठीण, लांबलचक आणि अभ्यास करणाऱ्या व्यक्तीस आपले लक्ष दीर्घकाळ केंद्रित करता येत नसेल तर वितरित पद्धती उपयुक्त ठरते। 5. अभ्यास विषयक सोपा, मनोरंजक व कमीत कमी व्याप्तीचा असेल आणि अभ्यासक हुशार असून त्याला दीर्घकाळ लक्ष केंद्रित करता येत असेल तर मात्र अवितरित पद्धती उपयुक्त ठरते। खंड विरुद्ध अखंड पद्धती। अभ्यासासाठी जे साहित्य आणि पाठ्यवस्तू वापरली जाते त्याचा लहान लहान विभाग पाडण्यात येतात। एक विभाग की घटक अभ्यासल्यानंतर दुसरा घटक अभ्यास व्हायचा, नंतर तिसरा आणि नंतर शेवटचा, अशा रीतीने संपूर्ण पाठ्यवस्तू अभ्यासली जाते। या पद्धतीस खंड पद्धती असे म्हणतात। उदाहरणार्थ, मोठी कविता सलगपणे न वाचता 4-4 ओळीचे कडवे प्रत्येक वेळी स्वतंत्रपणे अभ्यासणे किंवा एखाद्या मोठ्या गद्य पाठ्यवस्तूचे लहान लहान विभाग स्वतंत्रपणे अभ्यासणे। दिलेल्या
पाठ्यवस्तूचे विभाग किंवा घटक न पाळता अखंडपणे एक सलग कुठेही न थांबता अध्ययन करणे म्हणजे अखंड पद्धती होय. उदाहरणार्थ एखादी कविता पाठ करताना किंवा गद्य उताराचे पाठांतर करताना अगदी सुरुवातीच्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत त्याचा अभ्यास करायचा. ह्या पद्धतीत एका वेळी संपूर्ण पाठ्यवस्तू लक्षात घेतली जाते. त्यामुळे पाठ्यवस्तूतील मध्यवर्ती कल्पना तसेच तिच्यातील एकूण आशय समजणे सोपे जाते. याबरोबरच पाठ्यवस्तूच्या विविध विभागातील परस्पर संबंधही चांगले लक्षात येतात. यामुळे ग्रहण चांगले होऊन संस्करण देखील चांगले होते. पाठ्यवस्तू अधिक लांबलचक व कठीण असेल तर मग मात्र अखंड पद्धती उपयुक्त ठरते. वरील दोन्ही पद्धतीपैकी फायदेशीर पद्धती कोणती हे पुढील मुद्द्यावरून लक्षात येते. 1. प्रौढ व्यक्ती आणि बुद्धिमान मुले यांना अखंड पद्धती फायदेशीर ठरते. याउलट सर्वसाधारण बुद्धिमत्तेचे पातळी असलेल्या मुलांसाठी खंड पद्धती उपयोगी पडते. 2. पाठ्यवस्तू लहान, आटोपशीर आणि सोपी असेल तर अखंड पद्धती उपयुक्त ठरते. याउलट पाठ्यवस्तू लांबलचक कठीण असेल तर खंड पद्धती वापरणे फायदेशीर ठरते. पठण विरुद्ध प्रपाठ पद्धती. एखादी कविता किंवा गद्य उतारा पाठ होईपर्यंत केवळ वाचित जाणे ही पठण पद्धती होय. या उलट कवितेचे 1-2 वेळा वाचन झाल्यानंतर किती पाठ करू शकतो, कुठे चुकतो किंवा अजूनही किती पाठ करायचे आहे याचा आढावा घेणे याला प्रपाठ पद्धती असे म्हणतात. या दोन्ही पद्धतीपैकी अधिक उपयुक्त पद्धती कोणती हे पाहण्यासाठी गेट्स या संशोधकाने केलेले संशोधन पुरेसे बोलके असल्याचे आढळते. गेट्सच्या संशोधकाने प्रयोगामध्ये प्राथमिक शाळेतील मुलांचे 5 सारखे गट तयार केले. प्रत्येक गटास पाठांतरासाठी एकच मजकूर दिला. पहिल्या गटाने संपूर्ण वेळ केवळ वाचनात घालविला तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या गटाने अनुक्रमे 20, 40, 60 व 80% वेळ प्रपाठासाठी खर्च केला. वाचलेला मजकूर किती आठवतो याची चाचणी घेण्यात आली. या प्रयोगावरून असा निष्कर्ष निघतो की प्रपाठासाठी अधिक वेळ खर्च करणाऱ्या गटास जास्तीत जास्त मजकूर लक्षात ठेवता येतो. एवढेच नव्हे तर पाठ केलेली दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी प्रपाठ पद्धती फायद्याची ठरते. प्रपाठामुळे कोणता भाग पाठ झाला आहे, कोणता नाही हे कळते. तसंच चुकाही लक्षात येतात. प्रगतीचे ज्ञान होते व परिणामात संस्करण अधिक चांगले होते. इथे आपलं उत्तर संपत आहे. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमधून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो पण की परिणामकारक अध्ययन पद्धती स्पष्ट करा किंवा त्याच्याविषयी संज्ञा स्पष्ट करा, व्याख्या स्पष्ट करा असं येऊ शकतो. म्हणून तुम्ही याचा अभ्यास चांगला करून जाणे पेपरच्या वेळेस.